नमस्कार, मी शीतराजू शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. सांगलीमध्ये साखर कारखानदार शेतकरी संघटना आणि शासनाच्या बैठकीत कोल्हापूरचा फॉर्म्युला मान्य, तर राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सरकारला मॅनेज आहेत असा आरोप करत त्यांचा केला निषेध. वेचले येथील युवकावर बलात्काराचा गुन्हा दाखल. विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा घोडेबाजार होणार, मते फुटू नयेत यासाठी दक्षता, मतदारांना सहलीला पाठवून राष्ट्रवादीचे सेफ गेम. दरोड्याचे 12 गुन्हे पोलिसांकडून उघडकीस. मंत्री झाल्याने ऊस दराचे श्रेय घेता न आल्याने सदाभाऊ खोत यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपल्या घरासमोर आंदोलन करायला लावले. रघुनाथ पाटील. बातमीपत्र सविस्तर. सांगलीमध्ये साखर कारखानदार शेतकरी संघटना आणि शासनाच्या बैठकीत कोल्हापूरचा फॉर्म्युला मान्य झाला आहे. तसेच यंदा FRP पेक्षा 75 रुपये अधिक देण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र इतर संघटनांनी विरोध करत राजू शेट्टी आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सरकारला मॅनेज आहेत असा आरोप करत त्यांचा निषेध केला. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये साखर कारखानदार शेतकरी संघटना आणि शासनाच्या बैठकीत कोल्हापूरचा फॉर्म्युला मान्य झाला आहे. तसेच यंदा FRP पेक्षा 175 रुपये अधिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदार उपस्थित होते. कारखानदारांनी हा निर्णय मान्य करीत आम्ही FRP अधिक 175 रुपये देण्याचे मान्य केले आहे. मात्र सांगलीत ऊस दरावरून शेतकरी संघटनांमध्ये यावेळी मतभेद दिसून आले. FRP अधिक 175 फॉर्म्युल्याने शेतकरी संघटनांचा विरोध करीत बैठकीतून बळीराजा संघटना, शेतकरी संघटना आणि सकल ऊस परिषद संघटनेने बाहेर पडत खासदार राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्र्यांचा निषेध केला. राजू शेट्टी आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत हे सरकारला मॅनेज आहेत असा आरोप करत त्यांचा यावेळी निषेध केला. तसेच सदाभाऊ खोत यांच्या घरासमोर शिमगा आंदोलन सुरू करणार आहोत, कारखान्याची चिमणी सुरू करून न देण्याचे सांगितले. 3500 रुपये मिळण्याची संधी आली होती, पण सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांनी कारखानदारांची बाजू घेत शेतकऱ्यांशी बेईमानी केली आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून चाकूचा धाक दाखवत बलात्कार केल्याप्रकरणी वेचले तालुका सातारा येथील प्रतीक भोसले वय 22 या युवकाच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. वेचले तालुका सातारा येथे प्रतीक भोसले वय 22 हा युवक कुटुंबासमवेत राहत आहे. याच परिसरात एक युवती राहण्यास असून तिचे एक दुकान आहे. रविवारी दुपारी प्रतीक भोसले हा त्या युवतीच्या दुकानाजवळ गेला. यानंतर त्याने त्या युवतीकडे पिण्यासाठी पाणी मागितले. पाणी आणण्यासाठी युवती घरात गेल्यानंतर प्रतीक भोसले हा सुद्धा घरात गेला. दार बंद करून घेत प्रतीक भोसले याने त्या युवतीला चाकूचा धाक दाखवला. यानंतर प्रतीक भोसले याने तिच्यावर बलात्कार केला. याची माहिती रात्री त्या युवतीने कुटुंबियांना दिली. त्यानंतर पीडित युवती सोमवारी सातारा तालुका पोलीस ठाण्यात आली. या ठिकाणी तिने घडल्या प्रकाराची सर्व माहिती पोलिसांना सांगितली. यानंतर प्रतीक भोसले याच्या विरोधात बलात्काराचा आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. प्रतीक भोसले याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. पीडित युवतीवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबतचे एक निवेदन गणेश भिसे, सिद्धार्थ खरात, उमेश त्रिंबके, जयवंत कांबळे, राकेश खरात यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयास दिले आहे. यात त्यांनी सातारा जिल्हा बलात्कार पीडित जिल्हा म्हणून घोषित करावा, पीडितेच्या कुटुंबियांना संरक्षण द्यावे, सक्षम पोलीस अधिकाऱ्यांमार्फत तपास करावा, दबाव आणणाऱ्या गावपुढाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, आरोपीस तात्काळ अटक करावी अशा आदी मागण्या केल्या आहेत. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेच्या निवडणुकीत मते फुटू नयेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपले 30हून अधिक सदस्य सहलीला पाठवले आहेत. घोडेबाजाराला आपले मतदार बळी पडू नयेत यासाठीच राष्ट्रवादीने ही दक्षता घेतली आहे. विधान परिषदेची निवडणूक राष्ट्रवादीने आणि काँग्रेसने प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीकडे निवडणूक जिंकण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादीने मागितली होती. मात्र जागा वाटपात या जागेवर काँग्रेसने दावा केला होता. त्यामुळे आघाडी तुटली. काँग्रेसने डॉक्टर पतंगराव कदम यांचे बंधू मोहनराव कदम यांनाच मैदानात उतरवल्याने विधान परिषदेची निवडणूक चुरशीची झाली आहे. काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे यांनी फिल्डिंग लावल्याने
राष्ट्रवादी काँग्रेस धास्तावली आहे. काँग्रेसला विजय मिळवायचा असेल तर राष्ट्रवादीची मते फोडावी लागणार आहेत. त्यासाठी मोठा घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीने आपली मते फुटू नयेत याची दक्षता घेतली आहे. राष्ट्रवादीने बैठक घेऊन जिल्हा परिषद, नगरपंचायतींमधील हक्काच्या मतदारांना सहलीवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राष्ट्रवादी बॅकफुटवर आल्याचे चित्र दिसत असले तरी कोणताही दगाफटका होऊ नये या दृष्टीने राष्ट्रवादीने घेतलेला निर्णय आगामी काळात योग्य ठरेल, असे राष्ट्रवादीचे नेते खासगीत सांगत आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच आपापली मते सांभाळून ठेवण्याची वेळ या मतदारसंघात आली आहे. यापूर्वी चुरशीच्या निवडणुका झाल्या होत्या, मात्र मतदारांना सहलीला पाठवण्याची वेळ आली नव्हती. निवडणुकीला तब्बल 8 दिवसांचा अवधी शिल्लक असतानाच मतदारांना सहलीला पाठवून मतदार काँग्रेसच्या संपर्कात येणार नाहीत याची व्यूहरचना राष्ट्रवादीने केली आहे. राष्ट्रवादीने आपल्या मतदारांना नेमके कोठे पाठवले याची माहिती कोणालाच दिलेली नाही. काँग्रेसवालेही तयारीचे आहेत. मोबाईलद्वारे मतदारांशी संपर्क ठेवून ते आपली बोलणी सुरूच ठेवतील अशी अपेक्षा आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत चमत्कार घडवण्याचा चंग बांधला आहे. चमत्कार घडवणे वाटते तितके सोपे नाही. तब्बल 90 ते 100 मते काँग्रेसला फोडावी लागतील. काँग्रेसने एवढ्या मोठ्या संख्येने मते फोडली तरच काँग्रेसला विजयाची आशा आहे, अन्यथा फार मोठा पराभव काँग्रेसला पत्करावा लागेल. काँग्रेसने ही जागा जिंकली तर इतिहास घडेल अशी ही चर्चा आहे. काँग्रेसचे नेते इतिहास घडवण्यासाठी नेमके कोणकोणते डावपेच आखतात हे पाहण्यासाठी उत्सुकता संपूर्ण जिल्ह्याला आहे. येत्या 8 दिवसात नेमके चित्र स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत वेट अँड वॉच अशी भूमिका घ्यावी लागणार आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणचे 11 व सांगली जिल्ह्यातील दरोड्याचा एक गुन्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी कातर खटाव येथील दोघांना पकडण्यात आले आहे. अल्ताफ मोहन काळे वय 26 व बशीर मोहन काळे वय 23 दोघे राहणार कातर खटाव तालुका खटाव अशी त्यांची नावे आहेत. गोंदवले बुद्रुक तालुका मान येथील अनिरुद्ध दिलीप जोशी यांच्या घरात 25 ऑगस्टला रात्री चोरी झाली होती. हा गुन्हा वरील दोघांनीच केल्याची माहिती LCBचे निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीमध्ये त्यांनी जोशी यांच्या गुन्ह्याची कबुली दिली. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या चोरीचा, दरोड्याचा 1, जबरी चोरीचे 3, घरफोडीचे 5 व चोरीचे 2 असे एकूण 11 तर सांगली जिल्ह्यातील कोकरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्याचा 1 गुन्हाही यांच्याकडून उघडकीस आला आहे. मंत्री झाल्याने ऊस दराचे श्रेय घेताना आल्याने सदाभाऊ खोत यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपल्या घरासमोर आंदोलन करायला शेतकरी संघटनेला लावले असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनाची निर्मितीच साखर कारखान्यांनी केली आहे. आजपर्यंत त्यांना अनेक पक्षांनी मदत केली आहे, कारण त्यांना राजकारणात जायचे होते. शिवाय मंत्री झाल्याने ऊस दराचे श्रेय न घेता आल्याने सदाभाऊ खोत यांनी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आपल्या घरासमोर आंदोलन करायला शेतकरी संघटनेला लावले असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी केला. महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री म्हणून विखे पाटील यांनी काम केले, तसेच सहकार मंत्री म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी काम केले. त्यांच्या काळात त्यांनी शेतीमालाचा भाव असेल असे अनेक कायदे त्यांनी पाळले नाहीत. त्यामुळे शेतकरी काँग्रेसपासून दूर गेला आणि काँग्रेसची सत्ता गेली. ही सत्ता घालवण्याचे पाप या दोघांनी केले आहे, असे रघुनाथ पाटील यांचे म्हणणे आहे. कुंपणात शेत खाऊ लागल्याने कसं काय होणार असाच काहीसा प्रकार खटाव तालुक्यातील कंसेवाडी गावात झाला. आदर्श संसद ग्राम योजना बंधारातील पाणी सत्तेच्या जोरावर स्वतःच्या विहिरीत उपसा करून स्वतःची तहान भागवणाऱ्या जुलमी सरपंच विरोधी ग्रामस्थांनी आवाज उठवला आहे. सातारा जिल्ह्यातील दुष्काळी खटाव तालुक्यातील कंसेवाडी गावातील ही घटना गेल्या 3 वर्षापासून सुरू आहे. सरपंच स्वतः पंप लावून या सार्वजनिक बंधारातून पाणी उपसा करीत आहेत व स्वतःच्या शेतीला पाणी देत आहेत. वास्तविक सार्वजनिक तलाव अथवा बंधारामधून गावातील कोणीही पाणी खाजगी उपसा करायचा नाही. सदर पाणी पिण्यासाठी व गावासाठी उन्हाळ्यात जपून राहिले पाहिजे असा ग्रामपंचायतीचा ठराव याच सरपंचाने ग्रामस्थांच्या उपस्थितीत केला आहे. मात्र नियमाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यातील खटाव तालुका हा मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात दुष्काळी तालुका म्हणून समोर येतो. याच तालुक्यातील कंसेवाडी गावातील सौ नीलम खाडे या महिला सरपंच व त्यांचे कुटुंब हा सर्व अनधिकृत प्रकार करत असल्याचे गावातील ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तक्रार केली आहे.
सार्वजनिक बंधारातून खाजगी पंप लावून गावचे सार्वजनिक पाणी स्वतःच्या विहिरीत सोडले जात आहे। हे होते आजचे लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।